दैदिप्यमान तुम्ही हे साम्राज्य भैरवनाथाचं उभा केलं आणि या साम्राज्याची महती मायबापांनो महाराष्ट्रभर गेली आणि आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून मग भैरवनाथ भगवान शिवाचे जेवढे जेवढे अवतार आहेत, मग आम्ही या ठिकाणी बहिरवाडीला आल्यानंतर भैरवनाथाचं पूजन अर्चन करणारे. प्रश्न निर्माण झाला, डीएड बीएड बीपेड लॉ DHMH इंजिनियर जास्त शिकलेले पडू नयेत. ते फक्त एवढंच म्हणतात, बुवा लोक दगडातल्या मूर्तीचा देव पाहायला लावतात आम्हाला, आणि इम्पॉसिबल आहे, ते अशक्य आहे. 21व्या शतकामध्ये कसा जाणायचा देव, कसा जाणायचा भगवंत, किंवा त्याच्यामध्ये कसा देव बघायचा, असा प्रश्न बऱ्याचशा जणांच्या मनामध्ये आहे. बऱ्याचशा म्हणण्यापेक्षा भाकराने पैसा कसा कमवावा एवढंच ज्ञान ज्याच्याकडे, बाल्या बाली 10 बाय 10ची खोली, तू मेरा मैं तेरी दुनिया से क्या लेना, एवढंच काम जो करतो त्याला भगवंत काय कळणार, परमार्थ काय करणार, फिलिंग काय कळणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी दैदिप्यमान असा सोहळा तुम्ही आम्ही आमचे पूर्वज करायचे. आमचे पूर्वज सगळा नेवासा तालुका या ठिकाणी गाडी बैलीनं यायचा. नेवाशातनं यायचे, राहुरी तालुक्यातनं यायचे, पाथर्डी तालुक्यातनं यायचे, शेवगाव तालुक्यातनं यायचे, गंगापूर परिसरातनं यायचे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी यायचे आणि भगवंताचं नामस्मरण, चिंतन आणि रोडग्याचा नैवेद्य केल्या जायचा महाराज. आणि म्हणून आपला सुद्धा रोडगा भाजला पाहिजे देवाच्या दारात. आणि ज्याचा ज्याचा विचाराचा रोडगा भाजला तो परिपक्व झाला, आणि जो परिपक्व झाला त्याच्या जीवनामध्ये आनंद आला. पण परिपक्वच नाही, निस्ता जन्माला आला आणि भाजलेलाच नाही.